हॅलो विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन क्लासेसवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर महा बी.पी.एड आणि एम.पी.एड या एक्झामसाठी कॅप रजिस्ट्रेशनची जे डेट आहे ते आलेली आहे, ऑफिशियल डेट आलेली आहे. आणि कॅप राऊंडसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण सगळी माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईटवरती. ही आहे तिची ऑफिशियल वेबसाईट आणि तुम्ही थोडं स्क्रोल केलं खाली इथे तर तुम्हाला इथे पहिलंच इथे नोटिफिकेशन दिसेल. तुम्ही डाउनलोड पण ते करू शकतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, 2025-26 साठी बी.पी.एड आणि एम.पी.एड या एक्झामसाठी जे आहे रजिस्ट्रेशन 3 जुलै पासून स्टार्ट होणार आहे, तर 13 जुलै पर्यंत हे चालेल. तर 10 दिवस तुमच्याकडे असणार आहे. तर ऍप्लिकेशन फॉर्म साठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहे ते पण आपण बघूया. आणि त्याच्यानंतर जे आहे तुमचा जे ऍप्लिकेशन तुम्ही फिल केले, जसं की डॉक्युमेंटमध्ये काही काही विद्यार्थी चुकीची इन्फॉर्मेशन किंवा चुकीचे डॉक्युमेंट तिथे अपलोड करून टाकतात, तर तुमचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट होऊन जातात. तर ते नाही हो, त्यामुळे हे बघा की कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे तिथे बघू शकता तुम्ही. ऑनलाईन ऍप्लिकेशनसाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट लागणार आहे. काही विद्यार्थी तिथे झेरॉक्स अपलोड करून टाकतात, तर त्यामुळे ते रिजेक्ट होऊन जातात आणि तुमचा ऍडमिशन ही त्यामुळे कॅन्सल होऊ शकतो. तर इथे बघू शकता तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट आहे. हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. पीडीएफ फॉर्म मध्ये तुम्हाला हे अपलोड करायचे आहे बघा. आणि कॅन्डिडेट कोणकोणते तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे बघा. FY, SY, TY हे सगळे 3 वर्षाचे जे मार्क मेमो आहे ते सगळे तुम्हाला पीडीएफ करायचे आहे आणि ते पीडीएफ तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याच्यानंतर सीईटी स्कोर कार्ड म्हणजे तुमचा जे निकाल आहे, रिझल्ट जे आहे ते पण तुम्हाला तिथे लागणार आहे. त्याच्यानंतर सीईटी ऍप्लिकेशन फॉर्म जे तुम्ही ऍप्लिकेशन केलेलं होतं एक्झामसाठी ते पण तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतर डोमिसाईल डोमिसाईल लागणार आहे. बर्थ सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट हे सगळं तुम्हाला तिथे लागणार आहे. ओके, तुम्ही असा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. जे विद्यार्थी कास्ट मध्ये आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे दोन्ही पण लागतात. तरच तुमचा कास्ट मध्ये जे रिझर्वेशनचे सीट असतात तर तिथे तुमचा नंबर लागतो. अदरवाईज तुम्हाला ते ओपन मध्ये कन्वर्ट करावं लागतं. नंतर तुम्हाला फीस पण ते पेड करावं लागते. तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल तरच तुम्ही कास्ट मध्ये तिथे अप्लाय करू शकता. कास्ट साठी NT, VJNT, त्याच्यानंतर NTA, NTB, NTC हे तुमची कास्ट आहे. SC, BC, SBC हे सगळे जे आहे तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, तरच तुमचं जे आहे रिझर्वेशन मध्ये ऍडमिशन होतो. ओके, तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे डॉक्युमेंटची लिस्ट आहे. तुम्ही स्क्रीनशॉट पण काढू शकता. त्याचा स्क्रीनशॉट काढा किंवा मग मी नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही मेसेज पण करू शकतात. ओके, अशा प्रकारे आजची अपडेट होती. कॅप रजिस्ट्रेशन तुमचे स्टार्ट झालेले आहे. तुम्हाला काही पण डाऊट वगैरे असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा, मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. ओके, विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. भेटूया नेक्स्ट